गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज काय विषय आहे, आज आम्ही आंब काढणार आहे। ह्या वर्षी काय जास्त आंब लागले नाहीत, त्यामुळे म्हणजे आहेत तेवढे काढणार आहेत आंब। बघू आता केवढे आहेत। तर आबा ते बल्ला आणायला गेलाय, ते आणलं की मग आम्ही आंब काढणार आहे। तर गाइज आता बल्ला वगैरे सगळं आणलेला आहे आणि आबा झाडावर चढलाय आंब काढायला। आम्हाला दाखवतो हो आणि हे दोघं उभा राहते। असं आंबा काढा लागतात, असं गोणी धरून उभं राहायचं आणि असं आबावरनं आंबा काढून टाकणं, असं पकडायचं आणि मग खाली सोडायचं। पुढे जवळ हे पकड 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 खाली टाकला। अरे नीट पकड ना। हे बघा असं आंबा काढलेलं आहे आता आणि त्याला असं चीक लागलाय, असं झाडाला जायचं आणि सगळं हसायचं म्हणजे चीक निघतोय तो। भेटत दे हातात भेटत दे की बल्ला घ्याव तो बल्ला नाही करा पुढचं बल्लू बघा। तर गाईज बघू शकता तुम्ही, हा पाडाला आंबा आहे। म्हणजे आता काय करायचं, बॉक्समध्ये घ्यायचं आणि गवत टाकून मग याला पिकत ठेवायचं। म्हणजे एक महिनाभरात पिकतोय आंबा, भारी आहेत आंबा। हे कलंबी आंबा आहे सगळं, म्हणजे इथे जी झाडं आहेत सगळी कलंबी आंब्याची झाडं आहेत बघा। जे आहेत एक 10-12 झाडं आहेत शेतात आणि मग हे जाऊन पिकत ठेवायचं बॉक्समध्ये, मग एक महिनाभरात पिकतात ते आंबा। अरे जात असतील इथं वरती रोड आहे ना आता, होय कुठं सावतवाडी डायरेक्ट सावतवाडी। सावतवाडी साहिल हे साहिल्या किती दिवस वाटते तुला आंबा पिकतील? किती दिवसात पिकतील आंबा? जेव्हा आंब्याचं मन होईल तेव्हा पिकणार आंबा। होय काय? मग तेव्हा आपण खायचं आपलं मन झाल्यावर। आंब्याचा काय विषय होतोय, आंबा जर खाली आपडला म्हणजे वरनं डायरेक्ट खाली असं टाकला तर काय होतोय की खराब होतं आंबा, पिकायला ठेवले की नंतर ते खराब होतात। मग कसं करायचं, हे असं गोणीमध्ये कॅच पकडायची किंवा कॅच पकडायचं बल्ल्यानं काढायचं आणि मग गोणीत भरून ठेवायचं, म्हणजे ते खराब होत नाहीत पिकल्यावर। असं दे टाक, हे बघा हे असं टाकतंय सायल्या खाली खाली। आता घे हां कॅच घे। हां गुड गुड। RCB का फॅन आहे क्या तू? गुड कॅचर। हा आंबा झाडावरच पक्ष्यानं खाल्लाय बघा, म्हणजे अर्धाच खाल्लाय। पक्षी करतात अर्धाच आंबा खातात आणि मग सोडून जातात असं। हा पक्षी हा आंबा लय गोड असतो, डायरेक्ट झाडाला पिकला असतो ना आंबा, तो लई गोड असतोय बघा। आता पण हा कसा पक्ष्यानं खाल्लाय त्यामुळे काय खाणार नाही सोडा, पण तुम्हाला सांगतोय। सायल्या हे सायल्या तू का? अरे चालतंय तुला तर, प्राण्याने खाल्लं चालतंय रे साहिल, प्राण्याने खाल्लं चालतंय, समजते का तुला? यू नो डॉग। आता बऱ्यापैकी आंबा काढून घेतले सगळे, आता ते भरायला लागले बघा, साहिल भरायला लागलाय। तर हे बघा हे असं गोणीत भरून घरी नेणार। नाही घरी गेल्यावर साहिल कुठे ठेवणार आंबा? घरी गेल्यावर कुठे ठेवणार साहिल आंबा? हा घरी गेल्यावर कुठे ठेवणार? घरी गेल्यावर पेटीत। पेटीत काय मुंबईला घेऊन जाणार? मुंबईला घेऊन जाणार? सपला विषय। भाऊ मुंबईला राहतोय, ते सगळं आंबा भावाला काढून देतात बघा, तर पेटीतनं घेऊन जाणार मुंबईला। खाणार काय विकणार? खाणार काय विकणार? बिझनेस 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 भाऊ बिझनेस करतो म्हणतोय आता आंब्याचा। एकाच आंब्याच्या झाडाचं काढायला बघा बाजून, आणि बऱ्यापैकी एक गोण फुलं भरलाय आणि आता दुसरा भरायला लागलाय, म्हणजे भरपूर आंबे आहेत ह्या झाडाला बघा। अजून तिकडं आहेत आणि झाडं त्यावरच्या आणि काढायचे। हलवू काय? नको नको। एका झाडाचा आंबा काढून झालेला आहे आता, आता दुसऱ्या झाडाकडे आलोय बघा। मग ते एक गोण भरलाय तिथं आणि इथे एक गोण भरायला लागतं दुसऱ्या झाडाचं। हे बघा आंबा काढून द्यायला लागलाय, सायल्या पण काढते. आता हा गोण भरले आंबे या झाडापासून.
तर गाईज आता 2 झाडाचं आंबा काढून झाल्यात आणि उरलेल्या झाडाचं आबा म्हणतो की उद्या काढूया. मग 2 गोण झाल्यात आता दाखवतो ना तुम्हाला. हे बघा 2 गोण झाले आहे, तिथे एक आहे आणि तिकडे एक गोण आहे. आणि आता ते घरी घेऊन जायचं आणि उरलेले जे आहेत ते उद्या काढायचे आंबे. त्यामुळं आता घरी जाणार आहे. सो घरी जाऊन पहिला ते धुणार सगळं आंबं, चीक वगैरे काढणार आणि त्यानंतर मग बॉक्समध्ये घालून पॅक करून ठेवणार. ते महिन्यानं बघायचं, 1 नंबर पिकलेला असणार. आता गोण्या पण बांधून ठेवल्यात बघा. आणि मग आता गाडीवरनं घेऊन जायचं आहे. ते दोन्ही पण गोण्या बांधून ठेवल्यात. आता गाडीवरनं घेऊन जायचं बघा. घरी घेऊन जायचं आहे, गाडी परतायत. आता गाडीवरनं घरी घेऊन जायचं. तर गाईज आता ठेवलेलं आहे याच्यावर, बुलेट चालू झाले आहे आता. हां ठीक आहे. आता गेली ते घेऊन घरी आणि आम्ही आता चालत जाणार आहे. आणि मग नंतर घरी गेल्यावर ते सगळं सेपरेट करायचं आहे. तर गाईज तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करा.